नमस्कार, मी ओम चव्हाण. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या ऋणानुबंध, यशवंत विचारांचे ऋणानुबंध या विषयाशी निगडीत असलेलं यशवंतराव चव्हाण यांचं ऋणानुबंध या पुस्तकाच्या विचारमंथनाच्या बैठकीत आज आपण आहोत. ऋणानुबंध हे पुस्तक यशवंतरावांनी कशाच्या आधारावर लिहिलं? त्यांना विविध प्रकारची पत्र आली. त्यांनी काही ठिकाणी स्वतः प्रिपेअर होऊन गेली होती भाषण देण्यासाठी किंवा व्याख्यान देण्यासाठी. तर त्यांचा एकंदरीत जे आठवणींचा संग्रह आहे त्यातून हे ऋणानुबंध नावाचं यशवंतरावांचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यात त्यांनी भेटलेल्या व्यक्ती, भावलेली स्थळं आणि घडलेल्या घटना यांचा उल्लेख केलेला आहे. आपण यातील एका प्रकरणावर थोडे बहुत त्यातील काही घटना असतील त्याचं थोडं बहुत विचारमंथन असेल की विचारमंथन करायचं का. आज आपण राज्यामध्ये जे राजकारण पाहतो त्याच्यामध्ये कुठेतरी विरोधी पक्षातले असतील, सत्ताधारी पक्षातले असतील, कुठलेही नेते असतील, ते कशा पद्धतीचं एकूण वैयक्तिक पद्धतीची टीका करतात आणि त्या टीकांमधून मग जनतेचे मुद्दे बाजूला राहून कुठेतरी राजकारण वेगळ्या दिशेला भरकटतं. आणि मग हे सुसंस्कृतपणाचं राजकारण ज्या विचारांमधून येतं, ती विचारमंथनाची जी माणसं आहेत, जी इतिहासामध्ये आपल्याकडे होती, ते वैभव आपल्याकडे होतं, जे आपण आज लयाला जातो आहोत त्या वैभवापासून, ती मिळवण्यासाठी आज आपण यशवंत विचारांचे ऋणानुबंध याचं विचारमंथन करू, जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला तरी त्या गोष्टी भेटतील. आपल्यातून काही बघणारे असतील, काही पाहणारे असतील, त्यांना ते विचार पोहोचले. येणाऱ्या काळात आपणच या देशाचे भविष्याचे नागरिक आहोत आणि आपलंही काहीतरी देशासाठी काहीतरी देणं लागतं या भावनेतून आपण हे यशवंत विचारांचे ऋणानुबंध हे, त्यामध्ये त्यांचा नेमका यशवंतरावांचा विचार काय, त्यांचा इथल्या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, एक राजकारणी कुठल्या व्यक्तींवर स्वतःला काय म्हणतात, कुठली व्यक्ती एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाला भावलेली असतात, कुठली अशी स्थळं आहेत जी यशवंतरावांना भावली, कुठली अशी व्यक्तिमत्व आहेत जी यशवंतरावांना भेटली आणि ती त्यांना भावली, त्यांचा संग्रह म्हणजे यशवंतरावांचं यशवंत विचारांचं ऋणानुबंध. त्यातील पहिलं प्रकरण आपण विशेषतः हे जे पुस्तक आहे त्यांनी ते पत्रांचा जे संग्रह होता त्यातून आठवणीतून त्यांना जे काही धागे मिळाले त्याच्या आधारावर त्यांनी लिहिलं. नियतीचा हात. नियतीचा हात म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची त्या कालखंडामध्ये घरी असलेली गरिबी का तर वडील नाही, आई एकटीच काम करणारी, मोठे बंधू गणपतराव आणि आई विठाई, अशा या गरीब कुटुंबात यशवंतराव वाढले. आणि कसं असतं की जसं शाळेमध्ये आपण गेलो, शाळेमध्ये गेल्यानंतर थोडं बहुत वाचायला लागलं की आजच्या काळामध्ये आपल्याला मोबाईल आहे, काहीतरी इंटरनेट करण्यासाठी टीव्ही आहेत, त्याच्यामुळे आपण वाचनाकडे वळत नाही. पण पूर्वी अशी स्थिती नव्हती. ती लोक वाचनाकडे वळायची आणि मग वाचनाकडे वळली की वाचायला काय असायचं, कधी पुस्तक असायचं, कधी वृत्तपत्र असायचं, एखादं मासिक असायचं. भलेही ते प्रत्येकाच्या घरात नाही होते, आपण गावात कुणाकडे यायचं. मग त्या काळामध्ये जे काही विद्यार्थी त्यावेळेस त्यांच्या सोबत होते, त्यांचे मित्र होते, ती सगळी जण अशा पद्धतीची ती लोक वाचायची आणि वाचनामध्ये मग विचार प्रवाह येतात आणि मग वैचारिक जम्बलिंग होते, विचारांमध्ये द्वंद्व तयार होतं, दोन विचार प्रवाह असतात, त्यातलं कुठलं सिलेक्ट केलं पाहिजे, कोणतं योग्य असलं पाहिजे आणि मग योग्य अयोग्य ठरवताना कसोटी लागते. आणि मग ती कसोटी लागली, ती विचारमंथनाची, मग ते आपल्याला ते वाचन मग आपल्याला खोल करावं लागतं, त्याच्या मुळाशी जावं लागतं आणि मग त्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला कुठला तरी एक विचार प्रवाह शोधावा लागतो, त्याच्यासोबत सुसंगत होऊन राजकीय असेल किंवा सामाजिक प्रवाहामध्ये यावं लागतं. कारण सामाजिक ध्येय म्हणजे कुठला तरी विचार प्रवाह असला पाहिजे जेणेकरून संस्थात्मक कार्याला सोपं पडतं. आणि मग विचार प्रवाह कोणती होती त्या काळात? आजच्यासारखी विचार प्रवाह त्यावेळेस नव्हती की एक कुठली तरी सेक्युलर आयडिओलॉजी आहे आणि एक हिंदुत्ववादी आयडिओलॉजी किंवा लेफ्ट किंवा राईट अशा पद्धतीने. त्यावेळेस एक सत्यशोधक समाज म्हणजे सत्यशोधकांची एक विचारधारा आणि दुसरी एक राष्ट्रीय चळवळीची विचारधारा. सत्यशोधकांची विचारधारा ही सामाजिक सुधारणांवर भर देते, तर राष्ट्रीय चळवळीची विचारधारा ही स्वातंत्र्य आधी भेटलं पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही सामाजिक सुधारणा पाहू, अशा पद्धतीने. पण यशवंतराव जेव्हा सत्यशोधक वाटत होते तेव्हा त्यांच्या वाचनामध्ये आलेलं सत्यशोधकाचं जे सत्यशोधक मधलं जे काही थोडं बहुत साहित्य ते त्यांना कुठेतरी एकतर्फी वाटलं, कुठेतरी सामाजिकच याच्यामध्ये गोष्टी बोलल्या झाल्या. आणि ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय चळवळीचं साहित्य वाचत होते, राष्ट्रीय चळवळीचे लेख वाचत होते, वृत्तपत्रातल्या बातम्या वाचत होते, तेव्हा कुठेतरी तर फक्त स्वातंत्र्याचीच गोष्ट बोलल्या गेली, सामाजिक सुधारणांचा प्रश्न काय. मग या दोघांचाही सुवर्णमध्य साधणारी कुठली तरी गोष्ट असली पाहिजे, आपण त्या विचार प्रवाहाचे असले पाहिजे. या भावनेतून मग एक राष्ट्रीय त्यावेळेस समाजवादी विचाराचं एम.एन. रॉय नावाचं नेतृत्व उभं राहिलं आणि यशवंतराव चव्हाण एम.एन. रॉय यांच्या नेतृत्वाकडे आकर्षिले गेले. हे झालं त्यांच्या आयुष्यामध्ये. तेव्हा जेव्हा वाचायची सुरुवात झाली, सुरुवातीच्या कालखंडामध्ये विचारांमध्ये त्यांच्यामध्ये झालेलं ते द्वंद्व,
आणि पुढचं जे प्रकरण आहे त्यामध्ये त्यांनी एक त्या वैचारिक याच्यामध्ये त्याच प्रकरणामध्ये त्यांनी एक महत्वाचं म्हणजे एक 2 ओळीचं एक हे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं, विचार नेमका कसा निवडायचा. वैचारिक सिद्धांताचा अचूकपणा मी तोच जाणतो की ज्यातून कार्याचा प्रवाह निर्माण होऊ शकतो. म्हणजे अचूक विचार प्रवाह कोणता आहे, तर ज्यातून कार्याचा विचार प्रवाह निर्माण. कुठलेही विचार प्रवाह असतील, आपण जर विचार प्रवाह आपल्या समोर अनेक असतात, पण विचार कोणता निवडायचा अशा पद्धतीचे जर जमलिंग होत असेल किंवा एक कॉन्फ्लिक्ट तयार होत असेल की बा आपण या विचारधारेचे असलो पाहिजे की या विचारधारेचे असलो, त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या या प्रकरणामध्ये एक 2 ओळीमध्ये अत्यंत सोप्या भाषेत सांगितलंय, विचार सिद्धांतांचा अचूकपणा मी तोच जाणतो की ज्यातून कार्याचा प्रवाह निर्माण होऊ शकतो. तसे न होईल तर त्या विचार प्रवाहात काहीतरी चूक असली पाहिजे असे समजण्यास हरकत नाही. पुढच्या प्रकरणामध्ये आशा निराशेचे क्षण. इयत्ता 6वी मध्ये यशवंतराव आशेचे निराशेचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, तसे यशवंतरावांच्याही आयुष्यात आले. यशवंतराव चव्हाण 5वी किंवा 6वीत असावे त्यावेळेस त्यांच्या घरची गरीब परिस्थिती. मग कुणालाही गरीब माणसाला वाटतं आपण 4-2 पैसे जास्त कमवत. भावाने एक धाडस केलं, गावातील एक चांगल्या घरचा पोरगा होता त्याच्यासोबत जाऊन औंध संस्थानात जमिनी मोठ्या प्रमाणात रिकाम्या होत्या, तिथं जाऊन यांनी जमीन कसायला घेतली आणि नंतर ती गावातला एक चांगल्या घरचा पोरगा आणि यशवंतरावांचे बंधू गणपतराव हे 2 जण तिथे शेतीवर गेले औंध संस्थानावर. तिथे गेल्यानंतर तो काही दिवसांनी त्यांचा जो गणपतरावांचा जो मित्र होता तो गावाकडे वापस आला, पण गणपतराव तिथंच अडकून राहिले. त्यावेळेस काय मोबाईलची याची अशा पद्धतीची काही सोय नव्हती संपर्कासाठी, त्याच्यामुळे काय काळजी वाहून घरी यशवंतरावांचे आई असेल, यशवंतराव असतील, यांच्या पद्धतीने त्यांनी या पुस्तकामध्ये त्यांचा जो हा प्रसंग आहे अत्यंत भावनिक पद्धतीने त्यांनी सांगितला आहे आणि तो प्रसंग त्या पद्धतीचा झालेही असणार. गरिबी तशी फार वाईट असते, पण आशेचे निराशेचे क्षण आयुष्यामध्ये महत्वाचे असतात. कारण आशा निराशा ज्या वेळेस माणसाला येते, एखाद्या गोष्टीत अपयश आलं की निराशा येते आणि मग ती निराशा आल्यानंतर ती महत्वाची का असती, तर आपण निराशा आल्यानंतर स्वतः कुठेतरी अंतर्मुख व्हायला लागतो, स्वमध्ये येऊन पाहायला लागतो आपल्या काही गोष्टी चुकत आहेत का, किंवा मग आपलं काहीतरी चुकत आहे का, आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि एक समाजभान निर्माण तयार होतं आणि त्यातूनच एक महत्वाकांक्षा तयार होती. आणि निराशेचे क्षणच हे माणसाला कुठेतरी गरुड झेप घेण्यासाठी महत्वाकांक्षी ठरू शकतात. जेवढी माणसं मोठी झाली त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक निराशेचा क्षण आला आणि मग त्यातूनच ते काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे, आपण कुठेतरी उंच गेलो पाहिजे या भावनेतून ते प्रेरित झाले आणि त्याच्यानंतर ते उंच शिखरावर जाऊन पोहोचले. पण ती गरुड झेप घेण्याची जी काही पायरी आहे ती पहिली पायरी कुठली असेल तर ती निराशेचा क्षण आहे. त्याच्यामुळे यशवंतरावांनी तेही नमूद केले, निराशेचे क्षण का आयुष्यामध्ये महत्वाचे असतात. आणि निराशेचा आणखीन एक क्षण त्यांनी सांगितला त्यामध्ये की राज्याच्या निर्मितीच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी 1960ला झाली, त्यावेळेस राज्याच्या निर्मितीच्या वेळेस पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. त्यावेळेस यशवंतरावांनी जे औद्योगिक विषयात असेल, शैक्षणिक विषयात असेल, सामाजिक विषयात असेल, आर्थिक विषयात असेल, ती जी स्वप्न पाहिली, ती स्वप्न जी पाहिली यशवंतरावांनी ती कुठेतरी आता काही विषयातली पूर्ण होत आहेत तर काही विषयातली नंतरच्या काळामध्ये पूर्ण होताना त्यांना दिसली नाही. त्याच्यामुळे त्यांना एक चिंता तयार झाली. कुठलाही एखादा माणूस जर स्वतः लिहित असेल की बा आमच्याच्याने ह्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा आम्ही कुठेतरी त्या विषयात कमी पडलो, तर सामाजिक विषयामध्ये त्यांनी सांगितलं की विविध भागामध्ये राज्यात झालेल्या दंगली असतील, त्याच्यामुळे इथला सामाजिक सलोखा जे असेल ते कुठेतरी बिघडत चालला, या विषयात आम्ही कुठेतरी कमी पडलो असंही यशवंतराव सांगतात. ते जातीय दंगली असतील अशा पद्धतीचं त्यांनी तेही एक चिंतेचा किंवा निराशेचा क्षण म्हणून त्यांनी व्यक्त केला. म्हणजे कशी ती लोक होती. आज आमची राजकीय लोक दंगली लावायचा प्रयत्न करत आहेत, पण त्यावेळेसची राजकीय लोक आम्ही लावायचा प्रयत्न तर नाही केला, पण बा समाजामधल्या काही विघातक कृत्यांनी ते जर दंगल घडवून आणली असेल तर ती रोखण्यासाठी सुद्धा आम्ही कुठेतरी सक्षम नव्हतो किंवा आम्ही कमी पडलो, ही गोष्ट त्यांना लक्षात आली आणि त्यांनी ती निराशेचा क्षण म्हणून त्यांनी ती गोष्ट सांगितली. त्याच्यानंतरचं एक प्रकरण आहे सोनहिरा. सोनहिरा ही यशवंतरावांच्या आजोळ म्हणजे देवराष्ट्र, त्या देवराष्ट्रातली जी नदी आहे तिचं नाव सोनहिरा. या सोनहिरा चॅप्टरमध्ये यशवंतरावांनी
आईचे काही प्रसंग सांगितलेले आहेत, आईवर कशा पद्धतीचे समजा प्रसंग आले किंवा आईविषयीचे जे काही त्यांचे प्रसंग असतील ते सांगितले. महानगरपालिकेवर यशवंतराव चव्हाण शाळेत असताना एक महानगरपालिकेवर यांनी एक राष्ट्रीय ध्वज, आपला तिरंगा जो आहे किंवा त्यावेळेस जो काही ध्वज असेल आपल्या देशाचा, तो फडकवण्याचा विद्यार्थ्यांनीच निर्णय घेतला शाळेमधल्या, की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. या भावनेतून ते विद्यार्थी एकत्र आले आणि महापालिकेवर काय केलं पाहिजे तर झेंडा फडकवला पाहिजे. आता महापालिकेवर यांनी विद्यार्थ्यांनी कट रचला, अशा पद्धतीने आपण करू आणि महापालिकेवर यांनी झेंडा फडकवला. झेंडा फडकवल्यानंतर शाळेमध्ये येऊन आणि गावामध्ये धरपकड सुरू झाली, की झेंडा पकडणाऱ्या पोरांना उचलून नेण्याचा कार्यक्रम इंग्रज सरकारनं दडपशाहीचा सुरू केला. पण त्यावेळेस यशवंतराव त्यात सुटले नाही. यशवंतरावांना पोलिसांनी अटक, जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला. त्यावेळेस त्यांना जवळपास 15 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला. पण शाळेमधले एक शिक्षक होते जे यशवंतरावांच्या घरी त्यांच्या आईकडे गेले आणि म्हणाले की जर आपण हे याच्यामध्ये जर चांगल्या पद्धतीची चर्चा घडवून आणली तर हे आपलं प्रकरण मिटवू शकतं, यशवंतराव पुन्हा घरी वापस येऊ शकतात. त्याच्यामुळे ते यशवंतरावांच्या आईला घेऊन याच्याकडे गेले, म्हणजे कचेरीमध्ये गेले आणि यशवंतरावांची आई आणि ते शिक्षकांनी असं त्यांचं एक कन्व्हर्सेशन सुरू होतं, त्यांच्यामधला संवाद. ते संवाद अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये बोलता बोलता आई कोणाची भावनिक असते. 15 महिन्याची लेकराला, लहान शाळेतलं लेकरू, त्याला जर शिक्षा व्हायली 15 महिन्याची तर आई हळवी असते, तिला घरीवर आला, तिला डोळ्यात पाणी आलं. पण त्यावेळेस शिक्षकांनी हळूच दबक्या आवाजामध्ये शिक्षक म्हणाले की जर यशवंताने जर माफी मागितली तर हवालदार चांगले आहेत, ते माफ करतील असं म्हणाले. पण यशवंतरावांच्या आईचं उत्तर त्यावर त्या कन्व्हर्सेशन मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. यशवंतरावांची आई म्हणती माफी मागायला असं चुकीचं माझ्या मुलाने काय केलं? यशवंतरावांची आई म्हणती माफी मागायचं कारण नाही. आणि तीच गोष्ट कुठेतरी आज अशा पद्धतीचं कोणती आई करेल का? नाही. त्याच्यामुळे आपल्या घरी यशवंतरावांसारखी माणसं कुठेतरी जन्माला येत नाहीत किंवा मग अवघड होतं. आपल्याला चळवळ व्हावी वाटते पण दुसऱ्याच्या घरात व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण आपल्या घरी नाही, ते दुसऱ्याच्या घरी जन्मावे. पण यशवंतरावांची आई कशी होती की त्यांनी यशवंतरावांना माफी मागू दिली नाही. ते एक स्वाभिमानाचा क्षण असतो. गोष्टी छोट्या असतात, गोष्टी काही प्रमाणात त्या मोठ्याही असतील, पण त्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करणारे असतात. अशाच पद्धतीचा एक प्रसंग यशवंतरावांच्या आयुष्यामध्ये 10वी मध्ये असताना आला. हा शाळेमधला प्रसंग. आणि ते शाळेमध्ये असताना 10वी मध्ये असताना एक त्यावेळेस चळवळ सुरू होती की वाचनामध्ये यायचं की स्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, वंचितांना, हरिजनांना शिक्षण मिळालं पाहिजे, दलितांना शिक्षण मिळालं पाहिजे. पण ते शिक्षण मिळालं पाहिजे, पण शिक्षण मिळवलं तर त्यांना शाळा सुरू केल्या पाहिजे, दलित वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे. एक हरिजनांचा म्हणजेच दलित समाजामधला, वंचित समाजामधला जो यशवंतरावांचा मित्र होता, यशवंतरावांचा मित्र आणि यशवंतरावांनी ठरवलं की आपण आता काय केलं पाहिजे तर आपण महारवाड्यामध्ये किंवा मग हरिजनांच्या वस्तीमध्ये तिथे आपण हे सुरू केलं पाहिजे, एक नाईट स्कूल सुरू केलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीची त्यांनी मित्रांनी मिळून एक संकल्पना केली की आपण जाऊन रोज तिथे शिकवलं पाहिजे छोटी छोटी जी मुलं असतील त्यांना. आता ही त्यांचं वय आहे यावर्षी 20 वर्षे आणि यशवंतरावांचं जे ओव्हरऑल 20 वर्षाचं आयुष्य पाहिलं शाळेमधलं तर त्या 20 वर्षाच्याच आयुष्यामध्ये 3 वर्षाचा विविध चळवळीमध्ये, कुठे 15 महिन्याचा, कुठे 4 महिन्याचा अशा प्रकारचा कारावास भोगलेला आहे. म्हणजे 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये ही माणसं 3-3 वर्षाचा कारावास भोगतात, एवढ्या मोठ्या पद्धतीची धाडसं करतात. ते कधी पारतंत्र्यात असताना. आणि आज आम्ही स्वातंत्र्यात आहोत, 18 वय 20चे झालो, 22व्या वर्षी झालो, पण कॉलेज कॅम्पसवर आम्ही कुठलाही विषय समजा बाहेर काढला तर आमच्यामधला एकही माणूस समोर यायला तयार होत नाही की बा या विरुद्ध आपण लढलं पाहिजे. विशेष म्हणजे त्यावेळेस पारतंत्र्य होतं आणि आज आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत. स्वातंत्र्यामध्ये आपण जर करू शकत नाही तर या माणसांकडून कुठेतरी, या महामानवांकडून कुठेतरी आपण आदर्श घेतला पाहिजे. त्यांचं चरित्र, हे आदर्श कुठून येईल तर त्यांच्या चरित्रातून येईल, त्यांच्या विचारातून येईल. आणि मग या स्कूलचं एक, आता हरिजनांचं स्कूल स्थापन करायचं, मग वृत्तपत्रामध्ये लेख यायची. कदाचित त्यातूनच त्यांना माहीत झालं की विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे या विषयामध्ये काम करतात. शैक्षणिक, दलितांना शिक्षण भेटलं पाहिजे किंवा वंचितांना, हरिजनांना शिक्षण भेटलं पाहिजे या विषयात ते काम करतात. यांना भेटायसाठी यशवंतराव कराडवरून पुण्याला आले. पुण्याला विठ्ठलरामजी शिंदे यांच्या घरी गेले आणि विठ्ठलरामजी शिंदे यांच्या घरी गेल्यानंतर सुरुवातीला त्यांनी बोलले, आम्ही अशा पद्धतीचं काम करायचा आमचा विचार आहे
आणि तुम्ही त्याच्या पहिल्या दिवसाला म्हणजे उद्घाटनाच्या दिवसाला किंवा प्रारंभाच्या दिवसाला तुम्ही तिथं असलं पाहिजे. तर त्यावेळेस मग सुरुवातीला बोलले, आणि तू एक छोटा मुलगा आहे, महर्षी शिंदे त्यांना म्हणतात, विठ्ठलरामजी शिंदे त्यांना म्हणतात की तू एक पोरगा आहे, तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवायचा. की त्यानंतर यशवंतरावांना तर त्यांच्याकडून म्हणजे त्यांना निरोप देऊनच यायचं होतं की तुम्ही आमच्याकडे या म्हणून. पण त्यावेळेस काय झालं की महर्षी शिंदे यांनी त्यांना बसून ठेवलं आणि काहीच बोलणार. अधूनमधून एक घंटे, 1 ते 2 तास झाले असतील, आणि त्यामध्ये ते एकूण एकाला थोडं बहुत अधूनमधून ते शिंदे त्यांना विचारपूस करायला, काही वैचारिक असेल, काहीतरी कन्व्हर्सेशन असेल, त्यांनी त्या विषयातलं तेवढं डिटेल याच्यात काही दिलेलं नाही. पण ते कन्व्हर्सेशन करत असताना महर्षी शिंदे ज्यावेळेस ते कन्व्हर्सेशन करतात, त्याच्यानंतर शेवटी 2 तासानंतर महर्षी शिंदे म्हणतात माझ्या काही अटी आहेत. यशवंतराव चव्हाण म्हणते त्या अटींची पूर्तता केली जाईल. पण त्या अटी काय आहेत तेव्हा हे म्हणतात मी उतरायचं कुठं, म्हणजे मी कराडला आल्यानंतर कोणाच्या घरी यायचं पहिल्यांदा. तर यशवंतराव चव्हाण म्हणतात माझ्या घरी. पुन्हा मग ते म्हणतात की घरी जेवणाच्या वेळेस महर्षी शिंदे प्रतिप्रश्न करतात की घरी जेवणाच्या वेळेस मला हरिजनांची मुलं म्हणजे वंचित समाजातली मुलं माझ्यासोबत लागतील. तर ते यशवंतराव चव्हाण दबक्या आवाजात म्हणतात हो. पण हे हो म्हणल्यानंतर महर्षी शिंदे म्हणतात घरी विचारलंस का. त्यावेळेस पुन्हा यशवंतराव म्हणतात नाही. मग महर्षी शिंदे म्हणतात हो कसं काय म्हणतो. ते म्हणतील की पंगत माझ्या घरी याच्या आधी कधी हरिजनांच्या सोबत झालेली नाही, पण तुम्ही आल्यानंतर होईल. पण कधी अडचण नव्हती. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण एक गोष्ट ऍड करतात की याच्या आधी माझ्या घरी बरेच मित्र येतात, विविध समाजातले, जातीतले, वंचित समाजातले, तर त्यांना कधी माझी आई तशा पद्धतीचा भेदभावाची भावना कधी ठेवत नाही. महर्षी शिंदेंनी त्यांना पंगत झाली का विचारले. ते म्हणले नाही, तर तुमच्या वेळेस अशी पंगत येणार, तुम्ही जर आले तर होईल असं. आणि शिंदेंना कुठेतरी त्या कॉन्फिडन्स यशवंतरावांचा पाहून वाटला असेल की या पोरामध्ये घरच्यांना सुद्धा त्या विषयात तयार करायची धमक आहे आणि चांगल्या विचाराच्या घरात तयार झालेलं पोरग आहे. शिंदेंनी ते आमंत्रण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर कराडला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आले आणि त्या शाळेची एक सुरुवात झाली. जेव्हा घरी जेवण झालं पंक्तीला, त्याच्यानंतर यशवंतरावांची जी आई आहे त्यांना विचारलं महर्षी शिंदे यांनी की असा जो काही प्रसंग झाला आमच्याविषयी, अशी मी त्याला आठ घातली होती. तर त्यावेळेस ती माऊली म्हणाली की कुठल्याही जातीचा मुलगा असो तो आपलाच आहे. की हे विचारांचं जे मोठेपण आहे ते आज जरी आपण सगळेजण विविध जातीतली माणसं आज एका पंक्तीला बसून जेवण्याची तयारी दाखवत असो, पण तुम्ही काळाचा जर विचार केला, त्या काळात ह्या गोष्टी म्हणजे फार म्हणजे अवघडचा विषय होता. समाज या अशा गोष्टी केल्या तर बहिष्कार टाकायचा समाज. त्यावेळेस या माऊली एवढ्या विचाराने प्रगल्भ होत्या, म्हणून यशवंत विचारांनी प्रगल्भ होते. सांगायचं तात्पर्य काय, विचार येतात कुठून? तुमच्या माझ्या कुटुंबातून येतात, मित्रांसोबत केलेल्या चर्चेतून येतात, आमच्या वाचनातून येतात, आम्ही काय पाहिलं त्याच्यातून विचार येतात. आणि मग यशवंतरावांनी घरी अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत, अशा संस्कारक्षम घरातून पाहिलेले त्यावेळेसचे राजकारणी. आणि आजच्या आपण तर पाहतोच आहोत कशा कुठल्या वातावरणात वाढले असतील, तो बी एक शंकेचा विषय आहे. यशवंतरावांच्या पुढल्या प्रकरणात कुलसुम दादी. आता हे प्रकरण यशवंतरावांनी ज्यावेळेस लिहिलं ऋणानुबंधासाठी, हे जे प्रकरण लिहिलं कुलसुम दादी, हे प्रकरण देवराष्ट्र या मामाच्या गावामधील त्यांच्या शेजारी असलेल्या एक मुस्लिम धर्मीय महिला आणि गरीब, आणि यांचं मामाचं घर पण गरीब, असे दोन गरीब घरं. सांगायचं तात्पर्य म्हणजे की ज्यांची पोटं भरली त्यांच्यासाठी त्याच्यानंतर धर्म येतो पोट भरल्यानंतर, आणि त्याच्यानंतर कुठेतरी समाजामध्ये धर्मामध्ये दुरी निर्माण करायचं काम होतं. तर त्यांनी त्याच्यामध्ये विशेषतः हा लेख म्हणजे त्यांनी एक बालसाहित्यासाठी म्हणजे बालकांसाठी जे काही छोटी छोटी मासिकं निघतात त्यासाठी लिहिलेला होता. पण यशवंतराव मनोगताच्या याच्यामध्ये लिहितात की आज मला ती बालकांसाठी लिहिलेला लेख मला प्रौढ लोक जे आहेत म्हणजे वयानं मोठी असलेल्या लोकांसाठी सुद्धा द्यावा लागला. एक सामाजिक संदेश देणारा, एक धर्मामध्ये कुठेतरी दुरी नसली पाहिजे अशा पद्धतीचा संदेश देणारा तो एक लेख आहे. आणि यशवंतरावांची जे काही आता ही माणसं म्हणजे काय, यांची छंद काय असते, तर लेखन, वाचन आणि कुठेतरी काव्य करायचं. एक कमला म्हणजे सावरकरांचं जे काव्य आहे, कमला नावाचं जे काव्य आहे, त्या काव्यामधून यशवंतरावांनी प्रेरणा घेतली आणि स्वतः काव्य रचायला सुरुवात केली. आणि त्यात किती प्रगती केली, तर थोडं बहुत काव्य रचना करता येईल, 2-4 ओळी लिहिता येतील, एवढी तर प्रगती जरूरच यशवंतरावांनी केली. त्यांना वादविवाद करायचा, संवाद म्हणजे की कुठेतरी वैचारिक चर्चा करायची,
समोर एक मित्रांमध्ये असेल किंवा समाजामधला कुठेतरी कोणी विषय काढला, त्यावर एक चांगल्या पद्धतीचं विचार मंथन करायचं. सांगायचं तात्पर्य डिबेट करायची, वादविवाद करायचा. आपण मांडला मुद्दा की त्यांना काउंटर मुद्दा मांडायचा. अशा पद्धतीचं त्यांचं ते काम होतं. आणि मग यातून एक डिबेटमधून काय होतं, एकूण एकांचं शंकांचं निराकरण होतं. पण यात दुसरीही एक बाजू आहे की त्या डिबेटमधून जर काही गोष्टी वैयक्तिक पातळीवर गेल्या, तर त्या वैयक्तिक पातळीवर गेलेल्या गोष्टी मग द्वेष निर्माण करतात. मग त्या दोन्ही व्यक्तींमध्ये ती वैचारिक प्रगल्भता असली पाहिजे की आपण ज्या गोष्टी बोलवल्या त्या गोष्टींपर्यंत मर्यादित असलं पाहिजे. आज आपण आरक्षणासारख्या विषयावर डिबेट करतो, पण आरक्षणावरच्या विषयावर डिबेट करताना आम्ही तात्विक विषयावरती डिबेट नाही करत किंवा डाटाबेसवरती डिबेट नाही करत, संविधानिक चर्चेच्या माध्यमातून ती डिबेट नाही करत. आम्ही माणसांमध्ये मित्रांमध्ये ती कन्व्हर्सेशन करताना कशावर डिबेट करतो की त्याच्यामध्ये मग त्याच्यातला एखादा विचाराने प्रगल्भ नसला किंवा दोघंही नसले, ती गोष्ट भांडणापर्यंत जाते. तर त्या गेलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण विचारानं प्रगल्भ झालं पाहिजे. ते विचार येतील, ते विचार पुस्तकातून येतील, महामानवांच्या विचारातून येतील. त्यांना नाटक पाहायची आवड होती. सांगायचं तात्पर्य त्यावेळेस कराडला सगळीच नाटक कंपनी, जी पेंढारकर असतील, बालगंधर्व असतील, ही जी नाटक कंपनी आहे त्यावेळेस ती कराडला यायची नाही. यायची कुठं? कोल्हापूरला यायची. तर मग ती कोल्हापूरला जी असलेली पेंढारकर, गंधर्व ही जी नाटक मंडळी, त्यांची नाटकं पाहण्यासाठी यशवंतराव कराडवरून कोल्हापूरला जायचे. म्हणजे नाटक प्रेमी आहेत, ही प्रेक्षकांच्या भूमिकेमधली ही माणसं आहेत. यांना कुठल्याही भावनेतून समाज समजून घ्यायचा आहे. लोकांमध्ये गेलं, डिबेटच्या माध्यमातून समाज समजून घ्यायचा, पेपर वाचायला बसलं, पेपरमध्ये काय येतात त्यातून समाज समजून घ्यायचा आहे. कुठेतरी नाटकाला गेलं, तिथून त्यांना समाज समजून घ्यायचा आहे. म्हणजे समाजाला समजून घेणारे एकेकाळचे आमचे राजकीय नेते होते. आणि आजची नेती एक संशोधनाचा विषय की यांना नेमकं करायचंय काय, आणि एक चांगली माणसं आली पाहिजे, याच्यासाठीच हा सगळा आपला एक खटाटोक आहे. स्वातंत्र्याचं आंदोलन, पुढचं प्रकरण आहे स्वातंत्र्याचं आंदोलन. 1942ला भारत छोडो आंदोलन, म्हणजे चले जाओ जे असेल ते भारत छोडो आंदोलन जे झालं 1942ला सुरू झालं. त्याच कालखंडामध्ये यशवंतराव चव्हाणांचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर त्यांना एक 2-4 दिवसामध्ये भूमिगत व्हावं लागलं. कारण त्यावेळेस धरपकड सुरू होती चले जाओ भारत छोडो आंदोलनामुळे. आणि त्या धरपकडीमध्ये यशवंतरावांना भूमिगत व्हावं लागलं. आणि यशवंतराव भूमिगत झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी, म्हणजे विनुताईंना, यशवंतरावांच्या पत्नीला सुद्धा त्रास देण्यात आला. म्हणजे पहिली संक्रांत, महिलांना माहित असेल की संक्रांतीचा सण म्हणजे महिलांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. त्याच्यानंतर लग्नानंतरचा पहिला म्हणजे तो अत्यंतच महत्वाचा असतो. त्या सणाला सुद्धा त्यांना थांबता आलं नाही. त्यावेळेस त्यांना नजरकैदेत किंवा ते जेलमध्ये होते. यशवंतरावांची पत्नी, यशवंतरावांच्या पत्नींना त्रास दिला. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये किसनवीर असतील किंवा मग वसंतदादा असतील, या मंडळींना पकडण्यात आलं आणि यांना जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये ठेवल्यानंतर या मंडळींनी जेल फोडून बाहेर आली. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत कशा पद्धतीची माणसं होती की एवढी जिद्दी की ज्यांना जेलमध्ये टाकलं, किसनवीर असतील, वसंतदादा पाटील असतील, हे जेल फोडून बाहेर आले. आणि याच काळामध्ये कसं व्हायचं की भूमिगत जी लोक असतात, म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, काँग्रेसचे इतर कार्यकर्ते असतील, जी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये सहभागी होती, ती भूमिगत असतील. पण भूमिगत असलेली समाजामधली सगळी लोक चांगली असतात अशातला भाग नाही. बऱ्यापैकी लोक चांगली होती, सामान्य माणसं लोकांना सपोर्ट करणारी होती. पण अशी माणसं काही होती की जी इंग्रज अधिकाऱ्यांना माहिती पोहोचवायची की बाबा यशवंतराव या ठिकाणी आहेत, की वसंतदादा त्या ठिकाणी आहेत, किसनवीर या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीची ती लोक माहिती पोहोचवली. पण या लोकांवर वचक बसला पाहिजे की या लोकांनी इंग्रज सरकारला माहिती दिली नाही पाहिजे. त्याच्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकार स्थापन केलं. त्याला नंतर लोक पत्री सरकार असं बोलतात, पण ते पत्री सरकार नाही, ते प्रति सरकार आहे. तर ते प्रति सरकार स्थापन केलं. मग प्रति सरकार यांनी काय केलं की जी लोक स्वातंत्र्य चळवळीमध्ये भूमिगत झालेल्या लोकांच्या बातम्या फोडायली, ती इंग्रज लोकांना माहिती द्यायली, त्या लोकांना शिक्षा देण्याचं काम प्रति सरकारनं केलं. एक न्यायाची भूमिका, न्याय देण्याची भूमिका स्वातंत्र्य लढ्याला त्या प्रति सरकारने केली. पुढच्या पाठामध्ये जाऊ आपण. स्वातंत्र्याचा पहिला दिवस. आता आपल्याला स्वातंत्र्याचा पहिला दिवस हा शब्द आठवला की 15 ऑगस्ट 1947 आठवणार की बा त्या दिवशी स्वातंत्र्य भेटलं होतं आणि तो दिवस असेल. पण असं नाही, यशवंतरावांच्या आयुष्यामध्ये आणखीन पूर्वी एक दिवस होता. सांगायचं तात्पर्य, लाहोरला जे काँग्रेसचं 1930ला जे अधिवेशन झालं, तर त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य, कंप्लीट फ्रीडम ची मागणी करण्यात आली. आणि त्या दिवशी काँग्रेस अधिवेशनात जाहीर केलं की आजपासून म्हणजे 26 जानेवारी 1930 पासून की स्वातंत्र्य दिन साजरा करायचा. आणि मग शाळेमध्ये असताना यशवंतराव चव्हाण
जेव्हा शाळेमध्ये होते त्यावेळेसच चाच हा काळ आहे समजा. त्यावेळेस शाळेमध्ये असताना यशवंतराव चव्हाणांना आता स्वातंत्र्य दिन साजरा करायचा, तर मग हा दिन कशा पद्धतीने साजरा करायचा? एक गावातली, हे शाळेमध्ये होते, गावातली काही तरुण मंडळी होती, यांना लेखनाचा म्हणजे चांगले निबंध हे शाळेमध्ये हे लिहायचे. मग यांना एक तरुणांनी एक ठरवलं की बा एक स्वातंत्र्याची हाक म्हणून अशी एक पत्र लिहिलं पाहिजे, प्रतिज्ञा लिहिली पाहिजे आणि ती आपण चौकात वाटली पाहिजे ती. आणि मग त्यावर यशवंतराव चव्हाणांनी एक स्वातंत्र्य आपल्याला भेटलं पाहिजे, आपण याच्यासाठी प्राणांची आहुती देऊ, अशा एक आशयाचं स्वातंत्र्याची हाक लिहिली आणि ती चौकात वाटली. म्हणजे यांच्यासाठी तो दिवस हा स्वातंत्र्याचा पहिला दिवस होता, 26 जानेवारी 1930. आणि त्याच्यानंतर म्हणजे ते काँग्रेसनं त्यावेळेस सांगितलं की लाहोरच्या अधिवेशनात सगळ्यांनी देशभर हा साजरा करा, तर त्याचा एक भाग होता. ते शाळेमध्ये असतानाही तशा इव्हेंटमध्ये ही लोक सहभागी व्हायची. त्याच्यानंतरचा जो काळ आहे की 15 ऑगस्ट 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर स्वातंत्र्य झाला म्हणजे ही लोक काय फक्त भावनिक दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या चळवळीत होती का? म्हणजे स्वातंत्र्य भेटलं पाहिजे तर हे त्यांचं भावनिक तर नातं होतं, पण त्यासोबतच भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर इथली सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक या सर्व क्षेत्रातली प्रगती झाली पाहिजे. आणि मग स्वातंत्र्य झाल्यानंतर यांच्या डोक्यामध्ये या पद्धतीची प्रगती होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, त्या पद्धतीचा एक विचार तयार झाला. म्हणजे कशी माणसं आहेत, एकीकडे स्वातंत्र्य भेटलं का नाही त्याच दिवशी यांच्या मनामध्ये एक सुरू आहे की आपण ज्याच्यासाठी स्वातंत्र्य मिळवलंय, ज्या गोष्टीसाठी, म्हणजे सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक असेल, या सगळ्या गोष्टींवर आपण जनतेला न्याय देऊ शकलो पाहिजे, ह्या भूमिकेमध्ये ते लोक विचारमंथन करतात किंवा विचार करतात. पुढच्या प्रकरणामध्ये देशाटन, म्हणजे केल्याने देशाटन असे पत्र आहे, म्हणजे एक पाठ आहे, याच्यामध्ये एक टॉपिक आहे की केल्याने देशाटन म्हणजे काय? तर पर्यटन. आता पर्यटनाचा मूळ उद्देश काय असतो? पर्यटनाचा मूळ उद्देश तिथली संस्कृती, तिथलं समाजमान, तिथलं जीवनमान या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अभ्यास झाला पाहिजे, असा पर्यटनाचा उद्देश असतो. आपण आजकाल पर्यटन करतो तो फोटोशूटसाठी करतो, इन्स्टाला पोस्ट टाकण्यासाठी करतो, स्टोरी टाकण्यासाठी करतो. पर्यटनाचा उद्देश इतक्या पुरता किंवा इतका छोटा नाही. पर्यटनाला गेल्यानंतर तिथं त्या ठिकाणी आपण एखाद्या दिवस राहिलो पाहिजे. तिथली जीवनमान कसं आहे, तिथली खाद्य संस्कृती कशी आहे, तिथली भाषा कशी आहे, तिथली संस्कृती काय आहे, तिथलं कल्चर काय आहे, तिथलं साहित्य काय आहे. म्हणजे साहित्य, आता एखाद्या वेळेस आपण जर डोंगराळ भागामध्ये गेलो, आदिवासी पाड्यांवर गेलो, तर त्यांच्या काहीतरी लोकल लँग्वेज असतात, किंवा मग महाराष्ट्राच्या विविध भागात आपण पहिले जे म्हणतो कोसाकोसावर काय म्हणतात, भाषा बदलतात, ती भाषा बदलते. ती भाषेची समृद्धी जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पर्यटन असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून काय भेटतं आयुष्यामध्ये, असं जर कोणाला वाटत असेल, तर जे माणूस जे घडतो ना, तो माणूस घडण्यामध्ये जे सॉफ्ट पॉवर म्हणून ज्या गोष्टी असतात, की घडण्यामध्ये याला काय एनर्जी भेटली, कुठून भेटलं, ते काही युट्यूबवर आपण काही मोटिवेशनल असे व्हिडिओ पाहून माणसं घडतात अशातला भाग नाही. ती कंटिन्युअस प्रोसेस ऑफ लर्निंग आहे. आणि पर्यटन हा सुद्धा एक लर्निंगचा भाग आहे. आणि मग तशा पद्धतीचं आपण पर्यटन करतो का, हाही पाहिलं पाहिजे. आता विशेषतः म्हणजे आता देश विदेशात विविध राज्यांमध्ये पर्यटनाची दळणवळणाची साधनं वाढली, त्यामुळे आपण जातो. तर त्या राज्यामध्ये समजा आपण गुजरातला गेलो, कर्नाटकला गेलो, तिथली साहित्य संपदा काय आहे, साहित्याच्या विषयामध्ये तिथं कोणती लोक कामं करतात, पुस्तकांच्या दालनाला आपण भेट दिली पाहिजे, विविध प्रकारचे तिथले पदार्थ असतील त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक लोकल कल्चर त्या ठिकाणचं काय ते समजून घेण्याचा आपण एकंदरीत प्रयत्न केला पाहिजे. त्यातून आपण समृद्ध होतो, त्यातून विचार प्रगल्भ होतात. आता पुढचं एक प्रकरण आहे, महात्माजी व महाराष्ट्र. म्हणजे जे महात्मा गांधी आहेत आणि महाराष्ट्र आहे, यांचं नातं कसं आहे? विशेषतः महात्मा गांधींना देशामध्ये या, आफ्रिकेतून भारतामध्ये या, कृष्ण गोखले असतील, तर यांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही देशामध्ये या, आपल्या इथे अशा अशा पद्धतीची समस्या आहे. आणि त्याच्यानंतर 1915च्या आसपास गांधीजी भारतात आले. त्याच्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतरच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये जवळपास गोखले यांचा म्हणजे देहावसन झालं, मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचा. गांधीजींच्या लाईफ मधला एक टर्निंग पॉइंट म्हणजे गांधीजी हे नेतृत्व कसं उभं टाकलं. आपल्याला इतकंच माहिती आहे की 1920ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर गांधीजींच्या हातामध्ये स्वातंत्र्य चळवळीची सूत्र आली. पण ती अशी एकदमच आली का? नाही.
1917ला चंपारण्याचा सत्याग्रह झाला आणि त्या सत्याग्रहाचं निमंत्रण एका सामान्य शेतकरी लोकांनी दिलेलं निमंत्रण गांधीजींसारखा बाहेर देशामध्ये शिकून मोठा सवरलेला बॅरिस्टर झालेल्या माणसानं स्वीकारलं आणि गांधीजी तिथं गेले. त्यांच्या एकंदरीत असं लक्षात आलं की ग्रामीण देशातला जो शेतकरी आहे, इथला वंचित आहे, इथला बहुतांश जो समाज आहे तो आणखीनही अत्यंत गरिबीत आहे, अंगावर कपडे घालायला नाहीत, भुकेने मरणार आहे. तर गांधीजींना वाटलं आपण अशा स्थितीमध्ये सुटाबुटामध्ये राहून इथे क्रांती घडवू शकत नाही. त्याच्यानंतर गांधीजींनी काय केलं तर एक साधा शेतकरी वेश परिधान करायचे ते, पण त्याही नंतर जाऊन पुढे त्यांनी तर छोटं धोतर आणि एक पंचा अशा पद्धतीचं परिधान करायला सुरुवात केली. आणि मग गांधीजींचं नेतृत्व त्यामुळेच नंतर जे सुरुवातीच्या काळात काय गोखले असतील, टिळक असतील, ही दोनच माणसं होती. तर ही कशी शहरी भागातली माणसं होती आणि एक त्यावेळेसचं वातावरण अशा पद्धतीचं होतं की स्वातंत्र्याचा लढा जो आहे तो कुठेतरी शिक्षित वर्गापुरताच मर्यादित होता, म्हणजे जी लोक शिकली सवरली त्या लोकांपुरताच मर्यादित होता. पण गांधीजी त्याच्या पलीकडे गेले, ते लोकांमध्ये मिसळले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये गेले, देशाच्या ग्रामीण भागामध्ये गेले, तिथलं समाजमान, तिथलं जीवनमान त्यांनी समजवलं. आणि त्यांच्यामध्ये मिसळायचं असेल तर सुटाबुटामध्ये नाही, तर त्यांच्यासारखं होऊन जावं लागेल अशा पद्धतीचा त्यांनी विचार केला. म्हणजे आपल्या कृतीमधून हा माणूस दाखवून देतो. 1922ला जे अलाहाबादचा कोर्ट आहे तिथं खटला होता, त्या खटल्याचं उत्तर देताना गांधीजींना काय द्यावं, त्यांना विचारलं तुमचा व्यवसाय काय, तर मी एक शेतकरी आहे आणि मी एक विणकर आहे असं त्यांनी दिलं. म्हणजे त्यांना असं पण उत्तर देता आलं असतं की मी वकिलीचा व्यवसाय करतो, अशा अशा पद्धतीचं माझं शिक्षण झालेलं आहे, पण त्यांनी ते दिलं नाही. का दिलं नाही, तर स्वतः त्यांनी सुरुवात केली, मी शेतकरी आहे, मी विणकर आहे. म्हणजे हा जो स्वातंत्र्याचा लढा आहे किंवा मी ज्या लोकांचं येणाऱ्या काळात नेतृत्व करणार आहे ते नेतृत्व सामान्य माणसांचं करणार आहे, मीच त्यांच्यापैकी एक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये मिसळायला, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला सोपं पडेल अशा पद्धतीचा हा माणूस उत्तर देतो. त्यामुळेच ही लोक महात्मा असतात. आता यशवंतरावांना महात्मा गांधी जसे भावले, म्हणजे महात्मा गांधी कशा पद्धतीने भावले, तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये बोलायचं झालं तर ते बहुजनांचं नेतृत्व झालं, म्हणजे इथल्या बहुतांश समाजाला गांधीजी पटायला लागले. आणि त्याच्यानंतर मग गांधीजींचं जे एक प्रस्थ आहे ते नेतृत्व आहे, त्याच्यानंतर ते अशा पद्धतीने वाढत गेलं. आणि 1920ला लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर मग पूर्ण सूत्र जवळपास राष्ट्रीय चळवळीचे गांधीजींच्याच हातात आले. आता यशवंतरावांना आणखीन एक व्यक्तिमत्व भावलं, त्यांच्याविषयी त्यांनी यामध्ये सविस्तर लिहिले. आपल्याला माहिती आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी आपण काय पाहतो, ते फक्त काय होते, तर देशाचे राष्ट्रपती होते, पहिले राष्ट्रपती होते. पण या पलीकडे आपल्याला माहित आहे का, तर या पलीकडे ते एक भारतीय तत्वज्ञानाचं चिंतन करणारे एक मोठे दार्शनिक सुद्धा होते. म्हणजे इंग्रजी अत्यंत प्रखरपणे बोलणारा माणूस. आणि सांगायचं तात्पर्य आपल्या देशात असेल विदेशात असेल त्यांनी भारतीयांची मान उंचावण्याचं काम केलं. म्हणजे ही माणसं आणली कोण, तर यांना राष्ट्रपती करण्याचं काम कोण केलं, तर नेहरूंनी ही माणसं या क्षेत्रामध्ये आणली, जेणेकरून भारतीय तत्वज्ञानाचा हा माणूस जर विदेशामध्ये गेला तर भारतीय तत्वज्ञान काय आहे ते लोकांना सांगेल. त्यातून खरं देशाची एक चांगल्या पद्धतीची प्रतिमा तयार होईल. अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व. आणि वक्तृत्व म्हणलं तर बाप म्हणा वक्तृत्व, किंवा मग वक्तृत्वामध्ये असं नाही की देखावेपणा आहे, अवाजवी हातवारे आहेत, आवाज असा कुठेतरी उंच केलेला आहे, काहीतरी ओरडाओरड केलेली आहे, अशा पद्धतीचं नाही. वक्तृत्व म्हणजे एक फ्लुएंटली सायलेंटली मंत्रमुग्ध करणारं त्यांचं ते वक्तृत्व. आणि या हृदयाचा तार प्रेक्षकांच्या हृदयाशी जुळावा अशा पद्धतीचं त्यांचं वक्तृत्व. आणि इंग्रजांपेक्षाही चांगल्या पद्धतीचं इंग्लिशवर त्यांचं असलेलं प्रभुत्व. अशा लोकांमुळे एक बाहेर ज्यावेळेस ते राजदूत किंवा अँबॅसेडर म्हणून ज्यावेळेस ते बाहेर देशामध्ये होते, तर त्यावेळेस त्यांनी ही अशा तिथं त्या पद्धतीची व्याख्यानं दिली. त्यातून एक देशाचं एक मान सन्मान उंचावण्याचा त्यांनी विदेशामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रयत्न केला. आणि विशेषतः आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जे अध्यात्म आहे, की सांगायचं तात्पर्य म्हणजे आधुनिकता आणि अध्यात्म या गोष्टीला, अध्यात्म किंवा भारतीय तत्वज्ञान या गोष्टीला एक जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल, त्यावर प्रखर असं मत व्यक्त करण्याचं, त्याची एक चांगल्या 360 डिग्रीमध्ये चिकित्सा करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलं. जरूर हा माणूस तर वाचलाच पाहिजे. बरीच त्यांची पुस्तकं आहेत आपल्या भारतीय तत्वज्ञानाशी रिलेटेड. छत्रपती शिवरायांविषयी पण लिहिलं,
पण त्याच्यातली बहुतांश जी माहिती आहे ती तुमच्या आमच्यासारख्यांना माहीतच आहे, की शेतीसाठी छत्रपती शिवरायांनी काय केलं, रयतेसाठी काय केलं. मिर्झा राजे जयसिंग यांचा जो तह झाला तिथं थोडी हार झाली, थोडं मागे हटण्याची वेळ आली, पण त्यात निराश न होता पुन्हा स्वराज्य उभं केलं, ही छत्रपतींची जी तळमळ आहे. अशा आशयाचं त्यांनी त्यामध्ये एक वर्णन केलेलं आहे. एक जाणता राजा आहे, एक कीर्तिवंत यशवंत राजा आहे. एक त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांविषयी त्यांना जे वाटलं किंवा ते कुठेतरी एक कदाचित हा लेख लिहिलेला असावा. तर यशवंतरावांच्या दृष्टिकोनातून मग त्यांनी कसं पाहिलं राजर्षी शाहू महाराजांकडे. आता एकंदरीत राजर्षी शाहू महाराजांकडे पाहिलं तर हे कोल्हापूर संस्थानांचे राजे, शिक्षण असेल, इथलं समाजकारण असेल, या विषयामध्ये या माणसानं म्हणजे मोठी उडी घेतली. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे की ज्यावेळेस बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली, त्या सभेमध्ये ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराज बोलायला लागले, तर ते बोलता बोलता एक गोष्ट सांगायची कधी विसरले नाही. गोखले यांच्याकडून मी दलितांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे अशा प्रकारचं शिकलो हे म्हणतात. आणि विशेष म्हणजे की बाबासाहेबांना त्यांनी केलेली मदत तर सगळ्यांनाच माहीत आहे. आणि विशेष की कुठलंही सामाजिक असो, आता कोणाची गरज असेल तर एक पाटील नावाचे की ज्यांचं PC पाटील उच्च गुणवत्तेनं पास झालेले ते मॅट्रिकचे विद्यार्थी, यशवंत त्यावेळेस राजर्षींनी त्यांना बोलवून घेतलं आणि विचारलं की मेस कुठे होती, कुठे शिकला, कशा पद्धतीच्या काय अडचणी आल्या. म्हणजे कसे राजे होते की स्वतः कोणा जर यश मिळवलं एखाद्या पोरानं शिक्षणाच्या क्षेत्रात रुची असणाऱ्या, त्याला बोलवून घेऊन ही माणसं विचारायली की तुला काही अडचण होती का. तर त्यांनी सांगितलं की कुठेतरी समाजामध्ये ते PC पाटील म्हणजे मराठा समाजाचे, की आम्हाला एका जागी आम्ही दोघं जण मित्र होतो आणि जेवायला जात होतो आणि मग कुठेतरी आम्हाला एक दुय्यम दर्जाची वागणूक भेटायची, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. त्यामधून त्यांना मराठा बोर्डिंग म्हणजे अशा विविध जातीचे बोर्डिंग असले पाहिजे, वसतिगृह असले पाहिजे ही कल्पना असली. आणि मग मराठा बोर्डिंग असेल आणि मग इतर जी काही विविध वेगवेगळ्या समाजासाठी, वंचित समाजासाठी, दलित समाजासाठी इथं त्यांनी वसतिगृह म्हणजे बोर्डिंग सुरू केल्या. सांगायचं तात्पर्य की कुठलाही एखादा विषय असेल तर तो विषय त्यांनी फक्त त्या विद्यार्थ्याला मदत करायचं. कारण कसं राहतं की माणसाचं काम हे संस्थात्मक असलं पाहिजे. म्हणजे एखादी गरज जर कोणाची असेल, तिला जर संस्थात्मक दृष्टिकोनानं आपण उभारी देऊ शकलो तर ती गरज आपण गेल्यानंतर सुद्धा ती अविरतपणे चालू राहते. म्हणजे आज राजर्षी जरी नसतील तर त्यांनी सुरू केलेल्या शाळा आहेत, म्हणजे ते संस्थात्मक कार्य हे निरंतर चालत राहतं. लोकांची जी गरज असेल त्याला संस्थात्मक कार्य देण्याचं जी भूमिका आहे ती राजर्षी शाहू महाराजांनी या काळात केली. म्हणजे विशेष म्हणजे युरोपला जेव्हा ते गेले युरोपच्या भेटीवर, त्यांनी तिथे विविध अशी धरणं पाहिली आणि त्यांना एक कल्पना सुचली की आपल्या कोल्हापूरलाही अशा प्रकारचं एक धरण असलं पाहिजे. आणि मग त्यातून त्यांना कल्पना सुचली राधानगरी धरणाची. कोल्हापूरसाठी एक महत्वाची एक राधानगरी धरणामुळे मिळालेली एक भूमिका असेल. महर्षी म्हणजे सुरुवातीला जे मी उल्लेख केला की यशवंतराव चव्हाण ज्यांच्याकडे गेले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर आता हे विठ्ठलरामजी शिंदे कोण आहेत, तर विठ्ठलरामजी शिंदे म्हणजे एक ग्रामीण भागामधून आलेला, पुण्यामध्ये शिकायला आलेला गरीब घरचा. आणि लाज बाळगायचं कारण नाही की आपल्याला शिक्षणासाठी पैसे नाहीत, तर मग ही माणसं काय करायली. तर विठ्ठलरामजी शिंदे मित्रांजवळ असा पदर पसरला की मला शिक्षणासाठी मदत करा. म्हणजे आपल्याला जर कोणासमोर हात पसरायची जरी वेळ आली तरी चालेल, पण शिक्षण घेतलं पाहिजे, ही भूमिका या माणसांनी स्वतःच्या कृतीमधून, जगण्यामधून दाखवून दिली. नंतर न्यायमूर्ती रानडे यांनीही त्यांना मदत केली विठ्ठलरामजी शिंदे यांना. आणि पुढल्या काळामध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा धर्माचा तौलिक म्हणजे विविध धर्मांचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदे गेले. आता विशेष म्हणजे या माणसानं एवढं व्रतस्थ जीवन जगलं की कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही, आपलं काम हेच आपलं जीवन, कुठेही वाजवी असा मोठेपणा नाही किंवा मोठमोठी व्याख्यानं देऊन काहीतरी मोठा वाजवीपणा केलाय अशातलं नाही. म्हणजे व्रतस्थ जीवन जगणारी अशी ही माणसं आहेत. विशेषतः विठ्ठलरामजी शिंदे यांचं दलित समाजाला शिक्षण किंवा दलित विद्यार्थ्यांना वर आणण्यासाठी त्यांनी जे संस्थात्मक कार्य यांनी सुद्धा त्या विषयामध्ये केलं. त्यांची एक संस्था होती त्या विषयात, मला नेमकं त्याचं नाव आठवत नाही आता, पुस्तकामध्ये ते दिले, जरूर तुम्ही वाचा. पुढच्या प्रकरणामध्ये आपण पाहू. म्हणजे यशवंतराव चव्हाणांना असं म्हणजे सामाजिक विषयातली माणसं भेटली ती भावली, राजकीय विषयातली माणसं भेटली ती भावली,
आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखी तत्ववेते भेटली, तीही लोक भावली. पण हा माणूस इतक्या पुरता मर्यादित राहत नाही. या माणसाला नाटक लिहिणारी मंडळी, म्हणजे साहित्य क्षेत्राची अत्यंत आवड असलेला हा माणूस. आणि साहित्य क्षेत्रामध्ये यांना नाट्याचार्य खांडिलकर, म्हणजे आपण जे संगीत मान अपमान जे आता जे चित्रपट आला, की तो ज्यांनी म्हणजे त्याचे जे स्क्रिप्ट आहे, ते स्क्रिप्ट रायटिंगच्या नाटकाची ज्यांनी लिहिली ते काकासाहेब खांडिलकर हे गृहस्थ. आणि विशेष म्हणजे यांनी केसरीमध्ये समाजावर एक चांगल्या पद्धतीचं लेखन केलं, समाजाची जागृती करण्याचा प्रयत्न केला. आणि यशवंतरावांची जी सुरुवातीपासूनची भूमिका आहे, नाटक असतील, कलाकार असतील, इथले विचारवंत असतील, इथले राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, अशा लोकांकडे ही माणसं आकर्षिल्या गेली. म्हणून ही समृद्ध राजकारणी झाली. कारण सगळ्या विविध समाजाला गरज म्हणून लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी होत्या, कला, साहित्य, संगीत, क्रीडा, की या सगळ्या गोष्टी आहेत, ही भावलेली व्यक्तिमत्व यांची फार आदर्श होती. आणि त्यांच्याकडे घेऊन ही व्यक्तिमत्व घडली यशवंतरावांसारखी. आणि एक आपल्या राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा वसा ज्यांनी दिला, त्यात यशवंतरावांचं नाव आघाडीवर आहे. वि.स. खांडेकरांचेही त्यांनी एक अनेक पुस्तकं वाचली. त्यांच्यावरही एक या पद्धतीचा एक वि.स. खांडेकरांवरही लेख लिहिलेला आहे. दोन ध्रुव नावाचं एक वि.स. खांडेकरांचं त्यांचं आवडतीचं पुस्तक आहे. आणि आचार्य अत्रे यांचा पण त्यांनी मागे एक साहित्य प्रकरणामध्ये उल्लेख केला. आम्ही कसे घडलो हे आचार्य अत्रेंचं पुस्तक आहे. तर तेही अत्यंत हे आहे. आणि कऱ्हेचे पाणी एक आचार्य अत्रेंचं आहे, तेही यशवंतरावांनी त्याचाही उल्लेख या पुस्तकामध्ये केला. पापण्यात गोठविली मी नदी आसवांची, पापण्यात गोठविली मी नदी आसवांची, म्हणजे हे शीर्षक आहे. तर यामध्ये त्यांनी गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर, जे गीत रामायण ज्यांनी लिहिलं ते गजानन दिगंबर माडगुळकर यांच्याविषयी ते लिहितात. म्हणजे या लोकांची संगत कशी झाली. एक म्हणजे यशवंतराव दिल्लीमध्ये असताना, म्हणजे कदाचित त्यावेळेस ते केंद्रामध्ये मंत्री होते, आणि त्यावेळेस पु ल देशपांडे आणि गजानन दिगंबर माडगुळकर आणि यशवंतराव चव्हाण आणि आणखीन एक गृहस्थ होते. अशी लोक दिल्लीमध्ये त्यांच्याकडे मुक्कामाला होती. म्हणजे यांच्याकडे मुक्कामाला असणारी लोक सुद्धा एवढी आदर्श व्यक्तिमत्व होती. त्या रात्रीत त्यांनी लिहिलं, त्या रात्रीत झालेली चर्चा, म्हणजे माणूस कसा घडतो, चर्चेतून घडतो. तर यांच्या सभोवतालचं जे माणसं आहेत, ती एक विचारानं उंच आहेत, ती साहित्यकार आहेत, ती लेखक आहेत, ती विचारवंत आहेत, ती समाजामध्ये काहीतरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने बदल घडवणारी माणसं आहेत. आणि ती लोक यांचा आदर्श आहे. आता गदिमांचं इतक्या पुरतच मर्यादित राहतं का, की त्यांची फक्त भेट झाली. ते 1942चं जे भारत छोडो आंदोलन होतं, त्यावेळेस यशवंतराव चव्हाण आणि त्यांची जी काही टीम होती, तर शाहीर शंकरराव निकम नावाचे एक शाहीर होते. तर ते शाहीर असे पोवाडे म्हणू लागले, एक चांगल्या पद्धतीचे पोवाडे. यशवंतरावांनी त्यांना सहज विचारलं, निकम हे पोवाडले तुम्ही नेमकं कोणी लिहिली ती पोवाडे. तर त्यांनी सांगितलं, बा कोल्हापूरचा आमचा एक माडगुळकर नावाचा एक मित्र आहे, आणि त्यांनी ही म्हणजे ही काव्य लिहिलेली आहेत, ही पोवाडे लिहिलेली आहेत. तर ते पोवाडे, आणि नंतर ती 1942च्या भारत छोडो आंदोलनात ती पोवाडे, म्हणजे जी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लिहिल्या गेलेली पोवाडे होती गदी माडगुळकरांनी, ती गायल्या गेली. त्यातून लोक प्रेरित झाली. म्हणजे कुठलाही एक मार्ग असो, कोणी पोवाडा म्हणतंय, कोणी ग्राउंड पातळीवर यशवंतरावांसारखे कार्यकर्ते काम करतात, गदिमांसारखे लेखन क्षेत्रातून काम करतात, तर काही साहित्य क्षेत्रातून माणसं काम करतात, काही नाटकाच्या रूपानं करतात. असं समाज हा एका अँगलनं नाही, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीनं, त्याच्या त्याच्या कुवतीनं त्याला त्याचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. त्याचा एक अल्टिमेट गोल म्हणून काय निघतं, तर मग एक अशा पद्धतीचा आदर्श व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाणांसारखं निघतं. भारतासारखा देश स्वातंत्र्य होऊ लागतो. आणि त्याच्यामध्ये एक अस्वस्थता जीवनामध्ये कधी वाटली, आणि आता या पलीकडे नियतीच्या हाताबाहेर सगळं गेले, या पलीकडे आता काहीच चाललं नाही. तर गीत रामायणामधील गदिमांच्या काही ओळीत, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, या ओळी त्यांना म्हणजे त्यांना भावलेल्या ओळी आहेत. अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहेत. आपण अशाच व्यक्तिमत्वांवर एक सविस्तर चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. चर्चेचा उद्देश मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला आहे, की नेमका कशा पद्धतीचा आहे, काय आहे. याच्यामधून आपल्याला काय करायचं, तर आपल्या विचाराची माणसं घडवायची, आपल्या विचाराची माणसं म्हणजे यशवंत विचारांची, जी कलेला, साहित्याला, प्रेमाला, किंवा मग की समाजामध्ये काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, या भूमिकेतून जी लोक काम करतात, ती लोक आपल्याला त्या लोकांचं नेटवर्क तयार करायचं.
आणि यातून येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. तर त्या भूमिकेतून मी अशाच पद्धतीचे विविध राजकीय असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, की मी जे काय अजेंडा पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितला तुम्हाला 4-5 मिनिटाच्या, की आपला अजेंडा एक वैचारिक स्ट्रक्चर असेल, आपला जो काय अजेंडा असेल, तर अशा विविध विषयांवर पुन्हा चर्चा करू. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.